सुप्रभात. तर आपण निघालो अलिबागला माझ्या होणाऱ्या बायकोला सरप्राईज द्यायला. सकाळी एवढं उठून वाजलेत आता 6. तिला आम्ही प्री वेडिंग म्हणूनच सांगितलं आहे, तर तिला माहीत नाही आहे ह्या सगळ्या प्लॅन. तुम्ही बघू शकता आम्ही तयारी करतो आहे. खूप काही गोष्टी प्लॅन केल्या आहेत, त्या एक्झिक्यूट करणं इज टफ टास्क. तर लेट्स सी. माझं सगळं मी कॅरी केलं आहे. आता बघूया काय बाकी राहतं आहे. स्पीकर ग्लास, पॉवर बँक. आपण सरप्राईज ठेवूया बाकी सगळं. आता जे असेल गाडीत तेवढं सगळं सामान वापरूया. आमच्या मॅडमची एंट्री झालेली आहे. आम्हाला थोडं यायला लेटच झालं आहे. सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्हाला काही ट्रॅफिक लागली नाही. गाडीत अर्धा वेळ झोपून ट्रॅव्हलिंग कधी झालं कळलंच नाही. दर्पण बिचारा आम्हाला एंटरटेन करत बसला होता. मी बोलतो सावळ्या गंगे बाहेर या. मी गावाच्या बाहेर 7 तळाची माडी बांधली आहे. सावळ्या गंगे तुम्ही माझे मायबाबा असं बोलतो नाही का? त्याचा आवाज आठवतो का तुम्हाला? आठवतो. सावळ्या 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 गंगे बाहेर आहे. बघ ना, लाव ना तो. तू दूर का मी ऐसा मजबूर का, मी ऐसा मजबूर का. फुल जाम है भाई. नका जाऊ फुल जाम है. नका जाऊ फुल जाम है. गाडी ठोकली आहे. रेवदंडाचं प्लॅनिंग कॅन्सल करून एका तलावाच्या ठिकाणी शांत फोटोशूट करायचं ठरवलं आम्ही. नमस्कार. तर आता आपण पोहोचलोय अलिबागला. एका सुंदर ठिकाणी फोटोशूट करायला थांबलोय. आणि ते एक छान मंदिर आहे. त्याचा तुम्हाला गाभारा दाखवतो. मजेचा भाग म्हणजे इथे शूट करताना 2-3 कुत्री माझ्या मागे लागली होती, म्हणून मला बाकीचं काही शूट करता नाही आलं. आणि ॲक्च्युअलमध्ये माझी खूप आटली होती. इथे शूट करणार आहोत आपण. भाई पाठलाग थोडासा पाठलाग थोडा. खूप सुंदर जागा आहे. आपण शूटसाठी वापरू. खूप सुंदर अशा फोटोशूट नंतर विचार केला आता संध्याकाळसाठी प्रेप करूयात आणि थोडं रेस्ट करूया. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आता सकाळी तिथे शूट केलेलं आहे. जसं की तिला सरप्राईज द्यायचं आहे, तिला अजून माहीत नाही आहे. आणि आपण यानंतर आता बीचवरती जाऊ. बीचवरती तो सेटअप रेडी असेल, ज्याचे चांगले सिनेमॅटिक शॉट्स आपण तुम्हाला देऊ. आणि थोडं मागे बघतो, कारण ती येईल, ती ऐकू शकते. आणि मग सरप्राईजचा आज मी तिला सांगितलं होतं की फक्त आपण प्री वेडिंग शूटसाठी चाललो आहोत. पण खरं सांगायचं तर आजचा दिवस थोडा वेगळा स्पेशल होता. आणि माझ्या मनात खूप एक्साइटमेंट आणि थोडी नर्वसनेससुद्धा होती. मला आतून फक्त एकच वाटत होती की हा आजचा दिवस तिच्यासाठी खूप स्पेशल आणि त्याचा मोमेंट बनवायचा होता. तिला अजून काहीच कल्पना नव्हती. मी हळूच तिचा हात हातात धरून तिला बीचकडे घेऊन जात होतो. समोर समुद्राचा आवाज येत होता, हलका हलका वारा वाहत होता. आणि तिच्या चेहऱ्यावरची ती एक्साइटमेंट बघून मला खूप जास्त छान वाटत. ती सतत विचारत होती, काय आहे, कुठे नेतोयस प्रशांत, मला काही दिसत नाही आहे, मला पाडशील तू. पण मी आज काहीच सांगणार नव्हतं, कारण काही मोमेंट्स मला वाटतं सरप्राईज देणं, ते फील करणं इज इम्पॉर्टंट. आणि ते जास्त सुंदर वाटतील तेव्हा. मनात एकच विचार चालू होता, होप तिला हे सगळं आवडेल आणि ती खूप खुश होईल. आणि हा मोमेंट तिच्या आयुष्यातला बेस्ट पार्ट असावा.
carry more than just our secrets, to carry love, to carry children of our own. We are still kids, but we're so खराब झालं. younger than anyone I know. She shares my dreams. I hope that someday I'll share her home. I found the love to carry more than just my secrets, to carry love, to carry children of our own. We are still kids, but we're so in love, fighting against all. The old behind. Someone's cooking love in the air, I swear. Every spark in their voices shows they. आणि तुम्हाला सुद्धा असा छान सेटअप करायचा असेल तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला सरप्राईज करायला, तर प्लीज कॉमेंट करा. आम्ही तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करू. Just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune.